विरोध करण्यात आला ठाकरे गटाला. महानगरपालिका म्हणते की आम्ही शाळेला करून तो कंटेनरचा हॉस्पिटल आणला आहे, आरोग्य विभागाने माझी माहिती दिली. तुमच्याकडे देखील लोक अनेक तक्रारी घेऊन आले. माझ्याकडे ज्ञानेश्वर नगरमधले रहिवासी आले होते आणि त्यांनी माझ्याकडे ही गंभीर तक्रार केली की आमच्या मुलांना मैदान नाही, त्या ठिकाणी नाना नानी पार्क नाही, त्या ठिकाणी खेळणी बसवलेली नाही, आम्ही जायचं कुठे. आणि या ठिकाणी हा कंटेनर जो आहे तो कंटेनर आणून टाकताय आणि त्याच्यामुळे मी आयुक्तांशी आणि संबंधितांशी लगेच त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी देखील ते मान्य केलं की आम्ही नाना नानी पार्क देखील तसाच ठेवू आणि योग्य ठिकाणी तिथे जर दुसरी जागा उपलब्ध असेल तर त्या ठिकाणी ठेवू. परंतु या महापालिकेतले काही अधिकारी जे आहेत हेच राजकारण खेळायला लागले. काही लोक जे आहेत ते त्यांना चालवतात आणि आयुक्तांनी सांगून देखील स्थगित न ठेवता त्या ठिकाणी रेटून नेण्याचं जे म्हणतात ना की तो एक इगो असतो की नाही म्हणतात कसे आम्ही रेटून नेऊ आणि त्याच्यामुळे हे सगळं संघर्ष झाला आणि त्या ठिकाणी पोलिसांना देखील लाठीचार्ज करायला लागला. हे काही योग्य नाही आहे. साधक बाधक त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे, परंतु ते न झाल्यामुळे हे झालेलं आहे. परंतु आता आयुक्तांनी निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्या नाना नानी पार्क सुरक्षित ठेवून त्याच्या बाजूला जिथे चांगली जागा उपलब्ध असेल त्या ठिकाणी हा आरोग्य केंद्र जे आहे ते दवाखाना जो आहे तो कंटेनर त्या ठिकाणी बसवणार. नाही, ठाणे महापालिकेला ही दुर्दैवी गोष्ट आहे किंवा मान खाली घालणारी आहे की हायकोर्टाने सुमोटो ठपका ठेवलेला आहे. म्हणजे कोणी गेलं आणि असं नाही. आणि त्यांनी या हवा प्रदूषणाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी जो ठपका ठेवला आहे त्याची त्रिसदस्यीय समिती देखील आता नेमली आहे. ही आत्ताचीच गोष्ट आहे, अगदी कालची, की त्याच्यामध्ये त्यांनी त्रिसदस्यीय समिती नियुक्त देखील केली आहे आणि या हवा प्रदूषणाच्या संबंधामध्ये ती निरीक्षण करायला या ठिकाणी त्यांनी पाठवलेलं आहे. सर, गेल्या काही दिवसापासून मराठी आणि अमराठी असा वाद सुरू आहे. त्यांचा परवाना रद्द केला. बघा, मराठीचा हा आपल्याला अभिमान असलाच पाहिजे. ज्या राज्यामध्ये आम्ही राहतो त्या राज्यामध्ये मराठी जी आहे ती प्रत्येकाला आली पाहिजे. प्रत्येकाने मराठीमध्ये बोललं पाहिजे. बाकीच्या भाषा कितीही आल्या तरी चालतील, पण मराठी भाषा जी आहे ती प्रत्येकाला आली पाहिजे. त्याने बोली म्हणून त्या ठिकाणी मराठीचा वापर केला पाहिजे. हीच भूमिका जी आहे ती असली पाहिजे. परंतु त्याच्या संबंधामध्ये निरनिराळ्या प्रकारचा जो संघर्ष निर्माण झालेला आहे, ही भूमिका घेऊन जो म्हणून अमराठी असेल त्याने मराठी अवलंबायला पाहिजे. त्याच्याकरता अशा प्रकारे आपण कुठली हिंसाचाराची भूमिका किंवा हाणामारीची भूमिका घ्यायची गरज नाही. मराठीचा मला अभिमान आहे. प्रत्येकाला मराठी आली पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करायला पाहिजे. आणि जो अमराठी आहे त्याने देखील मराठीसाठी तेवढंच महत्त्व देऊन ही मराठी जी आहे ती आत्मसात करायला पाहिजे. ठाण्यात बॅनर लागले, मनसेने बॅनर लावले, खळखट्या करण्यात येईल, 4 तारखेला संपाची घोषणा केली जाते. दोन्ही बाजूने आक्रमकता दिसते. एकतर मनसे आक्रमक दिसते आहे, तिकडून 4 तारखेच्या संपासंदर्भात आक्रमक मराठी संघटना. मी आपल्याला जसं सांगितलं की मराठीची जी भूमिका आहे त्या भूमिकेला अनुसरून विविध संघटना ज्या आहेत ते आपल्या भूमिकेला अनुसरून हे काम करतात. परंतु त्याच्यातला मतितार्थ हा आहे की मला मराठीचा अभिमान असला पाहिजे. जो अमराठी आहे त्याने मराठी आत्मसात केली पाहिजे आणि त्याच्याकरता व्यवस्थासुद्धा निर्माण करता आली तरी देखील करता आली पाहिजे. ही अगदी नैसर्गिक गोष्ट आहे. विधान परिषदेसाठी अनेक लोकांचे चेहरे समोर येणार. उद्धव ठाकरे यांचं देखील आता नाव सुरू होते का विधान परिषदेमध्ये अनेक लोकांना देखील आता हा विषय जो आहे तो पक्ष नेतृत्वाचा आहे. त्याच्यामुळे आमचं दिल्लीतील पक्ष नेतृत्व आणि राज्यातील पक्ष नेतृत्व हे कायमच त्यांनी योग्य तो निर्णय घेत आलेले आहे. सर्वांना न्याय देत आलेले आहे. सर्व विभागांना प्रतिनिधित्व देत आलेले आहे आणि त्याच्यामुळे तो विषय जो आहे तो निश्चितपणे ते पार पाडतील.